नाही नाही नाही, मला नाही शाडूची मूर्ती पटत. अगं पण का? अरे का काय, आपली परंपरा नाहीये ती. अगं परंपरा जपायला आधी मूर्ती असायला हवी ना. म्हणून शाडूची मूर्ती? मला ना तुझं काही लॉजिकच कळत नाही याची. तुम्ही म्हणता श्रद्धा महत्वाची, मग ती मूर्ती आपली पंचमुखी मूर्ती काय किंवा धातूची काय किंवा शाडूची काय, काय फरक पडतोय? अरे पडतो फरक. ती मूर्ती घरातली आहे. त्या मूर्तीने हे घर पाहिलंय, घरातली सगळी माणसं पाहिली आहेत, त्यांची नाती पाहिली आहेत, हे रिसॉर्ट पाहिलंय, त्याची वाढ पाहिली आहे, सगळं सगळं पाहिलंय. आजी हे बघ, करायचं असलं तर सगळं रीतीप्रमाणे करा, नाही तर आणूच नका ना गणपती. काकू, अगं याला माझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाहीये. मग काय अर्थ आहे बोलण्यात? मी गणपतीच्या मागे जी परंपरा आहे त्यातनं श्रद्धा शोधायचा प्रयत्न करते, आणि याला फक्त उपचार करायचे आहेत. हे बघ, फक्त उपचार पाळायचे असतील ना तर नका बसवू गणपती, आणि यापुढे मला काही बोलायचंच नाही. काकू, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. अहो म्हणजे आधी तयार नव्हते ते, पण आता तयार झालेत ना गणपती बसवायला. अगं पण म्हणून काय परंपरा मोडीत काढायची का? पण आता मूर्तीच हरवलीये, त्याला काय करायचं? पण शोधली का त्यांनी? प्रयत्न तरी केला का? लगेच म्हणाला आणू शाडूची मूर्ती. आपण त्यांना सांगूयात का शोधायला? आता सांगून काय उपयोग आहे? याला कळायला नको का? हरवलेली वस्तू शोधायची असते. पैसा आहे म्हणून लगेच नवीन नाही काय आणायची. माझ्या मागे काय करेल हा मुलगा कुणास ठाऊक. कदाचित गणपती बसणारच नाही. काकू, मी पुन्हा सांगते हा तुम्हाला, असं नका काहीतरी बोलू. मला ना कसं तरीच होतं. आणि अहो निघेल काहीतरी मार्ग. तुम्ही निराश नका हो, निघेल. अगं आता तू मला धीर देतेस का स्वतःला धीर देतेस? असं काहीतरी नका हो विचारू. मला रडू फुटतंय. अरे देवा. आजीची वकिली करायला आलाय? नाही, नात्यांमध्ये वकील असू नये असं मला वाटतं. हे असं डिप्लोमॅटिक बोलणं वकील होण्याआधीच यायचं की नंतर काही स्पेशल ट्रेनिंग घेतलं? सर, आता या क्षणी मी नाही निघू शकत इथून. प्लीज समजून घ्या ना सर. आय एम स्टक हिअर इन अ बॅड सिच्युएशन. कपिल, तुम्हाला मोदकातलं सारण साखरेचं आवडेल का गुळाचं? मला विचाराल तर ना, गुळाचं साखरण खूप मस्त लागतं, पण तुम्हा मुंबईकरांना सगळ्यातच साखर लागते ना. पुरणपोळीत पण साखर घालता तुम्ही. सर मला मान्य आहे, पण जरा माझं ऐकून तरी. कपिल, हो मी तिकडे आलो की तुम्हाला सांगतो. येस सर. आणि सर माझ्या कॉन्ट्रॅक्टची जरा काळजी घ्या ना. या ऑल राईट. थँक्यू सो मच सर. थँक्यू. या थँक्यू. मी भेटतो तुम्हाला. बाय. नाही, आय एम सॉरी. तुम्हाला उगाच थांबावं लागलं. पण कसं आहे ना, माझ्या बॉसला मोदकाचं सारण कुठलं हवं हा प्रश्न माझ्यासाठी किती बिकट आहे हे समजावणं अवघड गेलं असतं, म्हणून म्हटलं थांबा जरा. नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? खरं तर मीच म्हटलं पाहिजे. आय एम सॉरी, म्हणजे इंटरप्ट केलं ना तुम्हाला. महत्त्वाचा फोन सुरू होता आणि मी आपलं सारण कुठलं हवंय वगैरे. तुम्ही कुठल्या बिकट अडचणीत आहात आणि माझं आपलं काहीतरी फालतू. आय एम सॉरी, यू कंटिन्यू. नाही, असं काही नाही आहे. म्हणजे रादर असं कधीच नसतं. त्यावेळी परिस्थिती ही बिकटच असते. आत्ताच बघा ना, काकूनी तुम्हाला सांगितलं असेल की जाग जरा कपिलला विचारून ये.
त्याला कुठलं सारण हवंय त्यावर तुम्ही चिडला असाल, वैतागला असाल. नाही. मग काकू म्हणाल्या असतील, बरं बाई तू बसून राहा, मी हातचं काम टाकते आणि जाऊन विचारते. मग त्यावर तुम्ही म्हणाला असाल, नको नको बस तू, मी जाते. काय कटकट आहे. म्हणजे काय, एकंदर परिस्थिती बिकटच. नाही हो, असं काहीच झालं नाही. हो. जे आई म्हणत होती की गुळाचंच सारण करूया, मीच म्हटलं की थांब कपिलना विचारते त्यांना काय आवडतं काय नाही ते. अरे वा, माझी आवड निवड जपायला आवडते वाटतं. काय ते? अतिथी देवो भव. अच्छा, अतिथी देवो भव. ही संस्कृती आहे ना. हां. आणि मी सुसंस्कृत आहे. अच्छा. एनिवेज, सारण कुठलं, साखरेचं का गुळाचं? ते तुम्ही आजीला विचारा, ती फक्त खाण्याचं काम करतो. पतरंगी ये, हे असं चाललंय बघ सगळं. काय अण्णा, काय झालं? अरे या जांभळ्यांना ना कधी कधी काय म्हणावं हे सुद्धा कळत नाही मला. तुला काय झालं दात काढायला? स्वतःच ठेवा झाकून आणि लोकांचं बघा वाकून. म्हणजे तुला काय म्हणायचं? मी पण तसाच आहे. खरंय. हे जांभळे साहेब असं बोलत असतात ना आणि आपल्याला काही बोलू देत नाही, हे खरंय. हा, जांभळे साहेबांचं बोलणं म्हणजे ना असं रेडिओचा कार्यक्रम ऐकल्यासारखं आहे. हो. हो ना. आता एक साधू पुरुष आलेत कुठे? बाहेर. त्यांच्याकडे पाहिल्या पाहिल्या कळते रे, हा माणूस पोचलेला आहे. कुठे? तुझ्या माझ्या या विश्वाच्या पल्ल्याड. अरे अनुभवाचं दांडगेपण त्याच्या चेहऱ्यावरच दिसतंय. पाहिल्या पाहिल्या कळतं. हा माणूस वेगळाच आहे. काय तेज आहे माहितीये त्याचं. उजेडात बसले असतील. हे बघितलंस ना काय ते? हा, तुम्हाला आत्ता नाही लक्षात यायचं रे. वय झालं ना म्हणजे मग कळेल तुम्हाला. हा जांभळे त्यांच्याकडून रजिस्टर भरून घेत होता. रजिस्टर? त्यांना चहा हवाय का म्हणून विचारत होता. चहा? चहा विचारलं हे चांगलंच केलं ना. अरे गप, साधू पुरुषाला कोणी चहा विचारतं का? हा, जाण म्हणून नाही कशाची, हे उद्या ऋषी मुनींना मिसळ खाणार का म्हणूनही विचारतील. गप. नाही रे नाही, काही माहित नाही या लोकांना. मग आता अण्णा त्यांना काय विचारायचंय? विचारायचं नाही, हे त्यांच्याकरता मसाला दूध केलंय तर ते त्यांना नेऊन द्या तेवढं. हा बर. हा, आणि जमलं ना तर त्यांच्या पाया पडा. आई, आता काय, वाकलो तर पडेल. निघा. जा. हिलने का कोशिश करेगा तो ये दंडुके से बहुत मारेगा तुमको. सिक्योरिटी बहुत टाइट है, सेक्शन बहुत गर्म है. वो एक साधु महाराज आया है अंदर, पता नहीं कैसा आया, और वो जांभळे साहब मुझको बहुत उल्टा सुल्टा बात किया. तुमको ऐसा ड्यूटी करता है, तुम्हारा ध्यान नहीं रहता है, तुम सोते रहता है, ऐसा वैसा मेरे को. त्यानं उत्तर नाही दिलंय, कोडं घातलंय त्यानं. मग सोडवा. यापेक्षा दावींची कोड समजणं सोपं आहे. त्या महाराजांना असं सांगायचं असणार की तू गणपती बाप्पाची मूर्ती शोध, म्हणजे उत्तर मिळेल. पण कुठे शोधणार? मला